हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन। आज आपण केळ्यापासून इन्स्टंट पॅनकेक्स बनवणार आहोत आणि हे बनवणं एकदम सोपं आहे। तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेसाठी बनवून देऊ शकता। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। केळ्याचे पॅनकेक्स बनवण्यासाठी इथे मी 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत। बघू शकता ही जास्त पिकलेली असतील तरी सुद्धा चालतील आणि केळी तर आपल्या सगळ्यांच्या घरीच आणतो आपण। इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे मोठंवालं, त्यामध्ये मी केळींची सर्व सालं काढून घेतली आणि असे तुकडे करून यामध्ये घालून घेतली। आता बघू शकता इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते यामध्ये घातलं। अर्धा कप मी पावडर साखर घेतलेली आहे, तुम्ही डायरेक्ट साखर घेतली तरी सुद्धा चालेल। इथे मी पाव कप जेवढं दूध घेतलेलं आहे, हे मी दूध गरम करून थंड केलेलं आहे। आता यामध्ये आपण एक अंड जे आहे ते आपण फोडून यामध्ये घालून घेऊ। तर इथे मी एक अंड घातलेलं आहे। आता इथे मी अर्धा टेबलस्पून जेवढं मी व्हॅनिला एसेन्स घातलं। एक अर्धा टेबलस्पून मी इथे इनो घातलेला आहे, हे विदाउट फ्लेवर इनो आहे आणि हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊ। तर बघू शकता या कन्सिस्टन्सी पेस्ट होणार आपली। तर इथे मस्त अशी पेस्ट झालेली आहे। तर इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम करायला। तर इथे मी तेलने त्याला ग्रीस करून घेते असं। तर थोडंसं तेल लावायचं आहे आणि वरून असं बॅटर असं घालायचं आहे। तर बघू शकता आपल्याला छोटे छोटे पॅनकेक्स बनवायचे आहेत। तर इथे मी छोटे छोटे पॅनकेक बनवते आणि ते असं स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे एकाच जागी असं जाडसर असं जमा नाही होत। तर असं मी असं स्प्रेड करून घेतलं। गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत। तर आता बघू शकता इथे मी असं स्प्रेड करून घेतलं आणि यावर आता झाकण ठेवून घेते। झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता असं मी ठेवून दिलं। आता 5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून घेऊ याचं। ते असं मी झाकण काढून घेतलं। तर बबल्स बघू शकता पॅनकेकला मस्त असे बबल्स आलेले आहेत आणि वरची जी साईड आहे ती अशी थोडी ओलसर आहे। तर आता खालची साईड आपण बघून घेऊ। तर मस्त अशी खालची साईड व्यवस्थित अशी आपली शिजलेली आहे आणि व्यवस्थित तव्यापासून अशी मोकळी होते। तर आता हे आपण असं परतून घेऊ। तर इथे मी असं हे बघू शकता असं परतून घेते। अजिबात तव्याला कुठेही चिकटत नाही किंवा काहीच नाही। तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण 5 मिनिटं असं शिजवून घेऊ। तर बघू शकता असं 5 मिनिटं झालेली आहेत, तुम्हाला मी दाखवते। बघू शकता मस्त असे आपले पॅनकेक बनून तयार झाला हा। तर असंच मी तुम्हाला दुसरा सुद्धा करून दाखवते। तर दुसरा बघू शकता इथे मी तवा गरम झालेला आहे, गॅसचा फ्लेम लो ठेवला, तेल ग्रीस करून घेतलं तव्याला थोडंसं। आता यावर जे बॅटर आहे ते आपण घालून घेऊ। तर बघू शकता मी असं व्यवस्थित असं बॅटर घालून घेतलं आणि आता ते असं स्प्रेड करून घेते, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे असं व्यवस्थित एकाच साईडने पसरलं जाईल। तर बघू शकता अशा प्रकारे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवर आता 5 मिनिटं आपण झाकण लावून ठेवून देऊ। तर बघू शकता 5 मिनिटांनंतर छान असे आपल्या पॅनकेकला बबल्स आलेले आहेत। तर आता हे दुसऱ्या साईडने सुद्धा खालून असं व्यवस्थित असं शिजलेलं आहे। तर दुसऱ्या साईडने आपण परतून घेऊ। तर बघू शकता लगेच असं बाजूला होते तव्यापासून। तर मी परतून घेते आणि आता असं परतून घेतल्यावर सुद्धा आपण 5 मिनिटं दुसऱ्या साईडने शेकून घेऊ असं। तर बघू शकता छान असा मस्त आपला एकदम जाळीदार असं पॅनकेक बनून तयार झालेला आहे। तर असेच मी सर्व पॅनकेक बनवून घेतले आणि सर्व केलेले आहे। बाजूला असे केळ्याचे असे काप करून घेतले आणि वर असं पॅनकेकवर चॉकलेट सिरप घातलेलं आहे। हे मुलांना फार आवडतात आणि एकदम पटकन बनतात आणि त्यांना कळत पण नाही एवढं हेल्दी नाश्ता आपण त्यांना देतो। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका। परत भेटू नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।